एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आलेल्या सरकारच्या जाहिरातीवरून वाद निर्माण झालाय। गणरायाच्या डोक्यावर सांताक्लॉजची टोपी घातल्याचे चित्र छापण्यात आल्यानं विरोधकांनी मात्र आता भाजपवर टीका केलेली आहे। देशाच्या एका मुख्य वृत्तपत्रामध्ये आपलं आराध्य दैवत महाराष्ट्रामध्ये ज्याचं पूजन आराध्य दैवत गणपती यांच्या फोटोसोबत हे यांनी काय केलेलं आहे, हे मतांसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात। काही दिवसापूर्वी मोदीजी चर्चमध्ये गेले होते, गेलं पाहिजे, सगळीकडे गेलं पाहिजे। देशाचे प्रधानमंत्री आहेत, सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन आहे आपलं। पण आता हे जे गणपती आपल्या देवाला सांता क्लॉज केलेलं आहे, हे 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 भाजपचं कारस्थान आहे। हे राजकारणामध्ये कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचं हे उदाहरण आहे, आपण हे बघू शकता। आता काय उत्तर देणार आहे याचं? मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या सौजन्यानं आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजचा टोपी घातलेली आहे। हिंदूंचा, हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिंमत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची, सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे। मोदीजी आपण चर्चमध्ये गेला त्याचा अर्थ गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं आम्ही मानत नाही, असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे। या हरामखोर नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे। आज दुपारी 4 वाजता हिंदू महासभा शनिवार चौकात त्या विरोधात आंदोलन सुद्धा करणार आहे। जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत प्रत्येक चौकात आम्ही असं आंदोलन करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।